नमस्कार मित्रांनो. सध्या भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडलेले आहेतच मित्रांनो. यामध्ये युद्धाचं वातावरण देखील तयार झालेलं आहे. परंतु जो देश ज्याच्याकडे 2 वेळचं अन्न घेण्यास पैसे नाही किंवा ज्याप्रमाणे पाण्याच्या टँकर साठी रांग लागते त्याप्रमाणे हा भिकारडा देश पिठासाठी रांगेत उभा राहतोय आणि हा देश भारतासोबत युद्ध करण्याची भाषा बोलतोय. मित्रांनो, काल संध्याकाळी पाकिस्ताननं तब्बल 400 ड्रोनने हल्ला केला आणि ते ड्रोन भारताची जी काही S-400 एअर डिफेन्स सिस्टीम होते त्याने पूर्णपणे न्यूट्रलाइज केलेले आहेत. मित्रांनो, हा जो पाकिस्तान सध्या उड्या मारतोय याच्या पाठीमागे कोण आहे हा प्रश्न नेहमीच आपल्या सरकारला पडत आहे किंवा जगाला देखील पडत आहे. मित्रांनो, पूर्ण जगामध्ये पाकिस्तानला एकही अशी कंट्री नाही की जी मदत करण्यास तयार आहे किंवा मदत करत आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, पाकिस्तानला केलेली मदत म्हणजेच ही पूर्णपणे दहशतवाद्यांना केलेली मदत आहे. मित्रांनो, परंतु एका देशाला याची खाज आहे, तो म्हणजे टर्की. मित्रांनो, हा तोच तुर्कस्तान देश आहे ज्या तुर्कस्तान देशाला भूकंपाचे धक्के बसले होते किंवा भूकंपामध्ये तो देश अडकला होता. भूकंपामुळे भरपूर त्याचं नुकसान झालं होतं. त्या देशाला आपण रसद पाठवली होती आणि तोच हा नमक हराम देश आहे ज्याने पाकिस्तानला मदत करण्यास सुरुवात केली आहे. मित्रांनो, मध्यंतरीच्या काळामध्ये एक न्यूज आली होती ज्यामध्ये टर्कीचं एक मालवाहू विमान जे पाकिस्तानमध्ये उतरलं होतं आणि त्यामधून बरीच याच विमानामधून तुर्कीला शस्त्रसाठा पुरवला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती. परंतु यावरच तुर्कीने ऑफिशियल स्टेटमेंट देऊन आम्ही शस्त्रसाठा पुरवला नाही असं देखील सांगितलं होतं. परंतु हाच लबाड तुर्की आहे ज्याने पाकिस्तानला मदत केली आहे आणि याचा एक पुरावा म्हणजे जे काही रात्री भारतामध्ये 400 ड्रोन टाकले होते त्या ड्रोनचा मलबा मध्ये चेक करून पाहिला आहे. तो पूर्ण ड्रोन किंवा ती काही ड्रोन सिस्टीम आहे ही तुर्कीची आहे. त्यामुळे मित्रांनो, लक्षात घ्या, या भुकारड्या पाकिस्तानला त्याच्या नालायक स्वभावामुळे किंवा दहशतवादाला पसरवत असल्यामुळे जगात कुठलाही देश पाठिंबा देत नाही. परंतु हा नालायक नॉनसेन्स तुर्की पाकिस्तानला तुम लढो मैं कपडे सांभाळता हूं म्हणजे तू लढ मी माझे मागे आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्या भारताचे तुकडे करू पाहत आहे. परंतु तुर्कीला देखील माहित नाही हा बदललेला भारत आहे. यामध्ये मोदीजींचं नेतृत्व आहे, भारताची जाबाद सेना आहे. तुर्कीनं ज्या शहाणपणा जास्त नाटक न करता ही मदत थांबवावी, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान सोबत तुर्कीला देखील याचे परिणाम भोगावे लागतात. मित्रांनो, अशा पद्धतीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.